नाशिकमधील खड्ड्यांमुळे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आता ऍक्शन मोडमध्ये आलाय। काल झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर तातडीने बैठक घेऊन मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्यात। खड्डे 2 ते 3 दिवसात बुजवण्याचे आदेश देत दोषींवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। तर मंत्री छगन भुजबळ यांनी ही कामांची जबाबदारी स्वीकारत 6 महिन्यांतच नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं सांगितलंय। पाहुयात गिरीश महाजन नक्की काय नाही, कोटकर कुटुंबियांकडे मी आल्यास त्या ठिकाणी जाऊन आलो। त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली। खरं अतिशय मोठं दुःख त्यांचं त्या ठिकाणी आहे। लहान 5 वर्षाची मुलगी आहे। आता 7-8 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं, पण त्यांचा उदरनिर्वाह तो काही फार ते काही मोठे घरचे पैशावाले नाहीत किंवा फार मोठा उद्योग व्यवसाय त्यांचा अतिशय छोटासा उद्योग त्यांच्यासाठी गणपती बनवायचा वगैरे काहीतरी आहे, त्यांनी मला सांगितलेलं आहे। पण त्यांची पुढची जबाबदारी ही निश्चित त्या मुलीची जरी विशेष करून तिला 5 वर्षाची मुलगी आहे, ती अगदी मुलगी म्हणून स्वीकारलेली आहे। कारण त्यांचं दुःख सांगण्याच्या पलीकडे होतं। त्यांचे वडील होते मुलाचे, त्यांची आई होती, ज्या पद्धतीने ते सांगत होते, रडत होते, आणि म्हणून त्यांची परिस्थिती जेमतेमच आहे। आणि म्हणून मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था महापौरांनी काल सांगितलं की ते सगळं मीच बघेल, काय असेल नसेल चांगल्या शाळेमध्ये तिला टाकण्याची व्यवस्था असेल, किंवा ज्या शाळेत असेल तिकडे चांगल्या शाळेत टाकलं त्याची फी आता आम्ही म्हणून भरायची हिंगोरी त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। बाकी काय काय जी व्यवस्था असेल, एक मुलगी म्हणून मी ती जबाबदारी घेतलेली आहे। पण सरकारकडून जी मदत असेल ती मदत, त्यांना नोकरीची व्यवस्था, कारण ती मुलगी MSc झालेली आहे, त्यांची पत्नी जी आहे ती MSc झालेली आहे, चांगली उच्च शिक्षित आहे, त्यामुळे त्यांना नोकरी देण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे, ते आम्ही त्यांना देऊ। नाही, कोटकर कुटुंबियांकडे मी आल्यास त्या ठिकाणी जाऊन आलो। त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली। खरं अतिशय मोठं दुःख त्यांचं त्या ठिकाणी आहे। लहान 5 वर्षाची मुलगी आहे। आता 7-8 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं, पण त्यांचा उदरनिर्वाह तो काही फार ते काही मोठे घरचे पैशावाले नाहीत किंवा फार मोठा उद्योग व्यवसाय त्यांचा अतिशय छोटासा उद्योग त्यांच्यासाठी गणपती बनवायचा वगैरे काहीतरी आहे, त्यांनी मला सांगितलेलं आहे। पण त्यांची पुढची जबाबदारी ही निश्चित त्या मुलीची जरी विशेष करून तिला 5 वर्षाची मुलगी आहे, ती अगदी मुलगी म्हणून स्वीकारलेली आहे। कारण त्यांचं दुःख सांगण्याच्या पलीकडे होतं। त्यांचे वडील होते मुलाचे, त्यांची आई होती, ज्या पद्धतीने ते सांगत होते, रडत होते, आणि म्हणून त्यांची परिस्थिती जेमतेमच आहे। आणि म्हणून मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था महापौरांनी काल सांगितलं की ते सगळं मीच बघेल, काय असेल नसेल चांगल्या शाळेमध्ये तिला टाकण्याची व्यवस्था असेल, किंवा ज्या शाळेत असेल तिकडे चांगल्या शाळेत टाकलं त्याची फी आता आम्ही म्हणून भरायची हिंगोरी त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। बाकी काय काय जी व्यवस्था असेल, एक मुलगी म्हणून मी ती जबाबदारी घेतलेली आहे। पण सरकारकडून जी मदत असेल ती मदत, त्यांना नोकरीची व्यवस्था, कारण ती मुलगी MSc झालेली आहे, त्यांची पत्नी जी आहे ती MSc झालेली आहे, चांगली उच्च शिक्षित आहे, त्यामुळे त्यांना नोकरी देण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे, ते आम्ही त्यांना देऊ। जबाबदारी माझीच आहे। मी कुंभमेळा मंत्री आहे, आणि आपण एक बघितलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं नाशिकमध्ये काही झाली होती का? आज आपण जवळपास नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी 35-40 हजार कोटी रुपये खर्च करतो। मी वारंवार सांगितलं की मी आधी सुरुवातीला सांगितलं की नाशिककरांची मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की 4-6 महिने आपल्याला त्रास होणार आहे, हे मी वारंवार प्रत्येक सभेमध्ये या ठिकाणी सांगितलं। ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे। पण एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं की आपल्याला पुढचे 30-40 वर्ष कुठे बघावं लागणार नाही। म्हणजे डांबरी रस्ते केले की दरवर्षी आपल्याला खड्डे बुजवावे लागतात, पुन्हा ते डांबर होऊन जातं, आपण त्यावेळेला शेकडो कोटी खर्च करतो, पण त्याचा उपयोग काही होत नाही, कारण इथे पाऊसही जास्त पडतो, डांबरी रस्ते कसे टिकतात याची आपल्याला कल्पना आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एकदा कॉन्क्रीट रस्ते झाले, व्हाईट टॉपिंग झाले, तर आपल्याला पुढचे 25-30 वर्ष त्याच्यावर खड्डा सुद्धा पडणार नाही, अशा क्वालिटीचे रस्ते आपण या ठिकाणी करतो। आणि जवळपास 35,000-40,000 कोटी खर्च करून आपण सगळं नाशिक शहराचा चेहरा मोहराच बदलवतो। आणि मग त्याच्यामध्ये सगळंच आहे, MNGL पण असेल, आपण फायबर त्या ठिकाणी टाकतोय, एका रोड खाली तर 7 प्रकारचे सगळे आपण कामं त्या ठिकाणी करतोय, युटिलिटी करतोय। मग STP पासून असेल, पाण्यापासून असेल, गॅस पासून असेल, सगळ्याच प्रकारचे। आणि त्याच्यामुळे मग सगळ्यांना इतक्या सुविधा नंतर मिळणार आहे याची आपल्याला कल्पना आहे। जवळपास 4-4.5 हजार कॅमेरे आपण त्या ठिकाणी तर सगळ्या ठिकाणी लावतो। आणि म्हणून नाशिक सगळं अगदी मॉडर्न नवीन नाशिक आपण या ठिकाणी तयार करतो। म्हणजे 6 महिन्याने नाशिकमध्ये येणाऱ्या माणसाला वाटेल की खरंच आपण कुठे आलेलो आहोत, अशा पद्धतीने आपण कामं करतो। आणि म्हणून थोडा त्रास होणार आहे, मी आधी सांगितलेलं आहे, पण याच्यामध्ये अशी परिस्थिती कधी नव्हती। आणि खरं आहे, कारण एवढे रस्ते कॉन्क्रीटचे कधी आपण बघितले का? सगळे डांबरी रस्ते होते, सगळे डांबरी रस्ते होते। भुजबळ साहेब जे म्हणतात ते खरं आहे की अशी परिस्थिती कधी नव्हती, आणि खरंच कधी नव्हती। आणि म्हणून आता आपण एवढे मोठे रस्ते करतो, हजारो कोटी त्या रस्त्यांसाठी खर्च करतो,
आउटर रिंग रोड आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे, शहरातले आपण सगळे रस्ते करतो आहोत, सगळ्या युटिलिटी आपण त्या ठिकाणी देतो आहोत आणि त्यामुळे थोडा त्रास होणारी वस्तुस्थिती आहे. पण भुजबळ साहेबांना मी सांगेल की आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये सगळे कामं पूर्ण होतील. 6 महिने 7-8 महिने लागेल, वर्षभरात कुंभ आहे, पण तोपर्यंत सगळी कामं पूर्ण होतील आणि मग मात्र नाशिककर म्हणतील की आमच्या शहरासारखं दुसरं शहर कुठलंही नाहीये. ही सुद्धा निश्चित लोक याचं कौतुक करतील असाही शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. पण त्यांचा राग, त्यांचा त्रागा हा जरी खरा असला तरी पण या ठिकाणी जी घटना घडली, जी दुर्घटना घडली ती अतिशय वाईट घडलेली आहे. कालची दुर्घटना असेल, 4 लोकांचा त्यापूर्वी मृत्यू झालेला आहे, ही काही फार आम्हाला गोष्ट नाहीये. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये अगदी आम्ही युद्धपातळीवर आजपासून कामाला लागलेलो आहोत. आठवडाभरामध्ये सगळं काय काय जे लागेल नाही लागेल, खंड असेल, साहित्य असेल, काय असेल, परवानग्या असतील, सरकार दरबारच्या परवानग्या असतील, तर डीम समजून आपण या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत. आहे फक्त MNGLच्या बाबतीमध्ये ती थोडी केंद्र सरकारची गॅस कनेक्शन देते, कंपल्सरी त्यांना द्यावेच लागतील, लोकांनी घ्यावे लागतील आणि त्यांना वरतून असा जे आहे किंवा तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, त्याची परवानगी घ्या, त्याची परवानगी घ्या. मग कॉर्पोरेशन परवानगी देत नाही, मग कोणी अडवतं ते बोलत नाहीत आम्ही. पण मग त्याच्यामुळे त्यांना स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहेत, त्यांचा GRच तसं आहे की तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही. पण काय होतंय, आपण रस्ते केले मस्त येत आहे, मग एका लक्षात राहिलं फोडा येते, परत आपण ते बुजवतो, परत याचं राहिलेलं आहे, त्या बंगल्याचं राहिलंय, परत फोडा. मला वाटतं त्यामुळे एकच एजन्सी अशी आहे, बाकी एजन्सीचा आमचा सगळ्याचा समन्वय या ठिकाणी आहे. पण MNGLच्या बाबतीत त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं पण ते आले नाही. ठीक आहे, आता आपलं 2-3 तास आधीच ठरलं. मी पण भिवंडीला ते 10 लोक मोठे मोठे तिथे आलो, तिथून मग माझं यायचं ठरलं होतं, तिथे आलो. आता पुन्हा मुंबईत येतो, पुन्हा उद्या सगळं इथे येतोय. तर उद्या आपण MNGL सगळ्या ज्या एजन्सी, सगळ्या युटिलिटीच्या खालच्या 7 त्या सगळ्यांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. पण निश्चित सगळ्यांमध्ये आपला समन्वय आहे. फक्त MNGL असं आहे की ते थोडं ऐकून घेत नाही, पुन्हा पुन्हा आपल्या केलेल्या कामावर खड्डे करतंय, परत आपल्याला ते बुजवावे लागतात किंवा त्यावर कॉन्क्रिटीकरण करावं लागतंय. आणि म्हणून त्यांना सुद्धा उद्या या संदर्भामध्ये त्यांना पार्टीने त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, त्यांना पार्टीतून काढून टाकलेला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सगळे ते प्रकार झालेले आहेत, त्यांनी त्या ऑडिओ क्लिप काय झालं, कोणाकोणाशी बोलले काय, तर मला तर काही माहित नाही. पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सगळं ते रेकॉर्ड केलेलं आहे. रेकॉर्ड केल्यामुळे त्यांनी रेकॉर्डचं ऍपच लावलं तसं मला समजलं, पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे सगळ्यांचेच फोन त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेले आहेत आणि त्याच्यात जे काय सभ्य वर्तन केलेलं आहे, बोलले, त्यामुळे त्यांना पार्टीने त्यांचा राजीनामा घेतलेला आहे. आता ते पार्टीशी त्यांचा काही संबंध नाही. हो, मला वाटतं आपण कमिशनर मला म्हणाल्या की आपण जवळपास 6 कोटी रुपयात आपण दंड त्यांना केला. 10-10 लाखापर्यंत रोजचा आपण दंड त्याला लावलेला काही काही ठिकाणी, म्हणजे त्याच्यावर दंड केलेला आहे. 6 कोटीच्या वर दंड त्याच्याकडून वसूल केलेला आहे. खूप ठेकेदारांवर आपण त्यांना शोकॉज नोटीस दिलेल्या आहेत, ब्लॅकलिस्टच्या सुद्धा आपण नोटीस त्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सगळी काळजी आपण घेतोय. पण मी आता या उपरजण मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, एक उद्याचा दिवस इथे आहेच, फक्त कॅबिनेटला मी जाईल, त्यानंतर मला वाटतं आठवड्यातले 3 दिवस आता मी नाशिकमध्येच थांबणार आहे. मी स्वतः सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालतो, कुठेही दुर्लक्षिकडे होणार नाही आणि जो ऐकणार नाही मग त्याची कुठली गय केली जाणार नाही. त्याच्यावर अतिशय कडक कारवाई आम्ही त्या ठिकाणी करू. पण निश्चित नाशिककरांना मी पुन्हा आश्वासित करेल की आठवडाभरामध्ये सगळ्या खड्ड्यांचा प्रश्न जवळपास बरोबर आहे हा आम्ही त्या ठिकाणी निश्चित. मला वाटतं तशी तक्रार जर आमदारांनी केली, महापौरांनी केली, नाही भुजबळ साहेब म्हणतात तो विषय ठीक आहे ते म्हणताय, पण आमदारांनी सांगावं, महापौरांनी सांगावं की आमचा अधिकारी ऐकत नाही, निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आता कोणाची हयगय केली जाणार नाही, तो कोणी असो काही असो, कोणाची हयगय केली जाणार नाही. तुम्ही ते काही खाजगी कामं सांगतील गोष्ट वेगळी आहे, पण तुमचं सार्वजनिक कामासाठी जर तुम्ही ऐकणार नसाल तर कोणाची हयगय त्या ठिकाणी केली जाणार नाही. खड्डे दुरुस्तीसाठी टेंडर निघाले का यांना विचारा, वर्क ऑर्डर झाली असेल तिथे कॉपी तिथे पण सगळी बिल्डिंग आहे, तर आता झाला आपला पूर्ण रोडचा विषय. तर नेचरली 2 रोडचा खरं अडचण आहे. थोडा गंगापूर रोडला पण आहे, कारण की तिथे पण सिवरेजचं काम खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे. तिथे काय होतंय, 2 रात्री पूर्ण रात्री काम ठीक आहे. नेक्स्ट आता जर दुसऱ्या एक सांगितलं बिटवीनच्या मेल्ट मटेरियलचं आम्ही तिथून मागितलं आहे, तहसीलदारांची पण कोऑर्डिनेट केलं, सगळे गाडी जे आहेत ते. मला वाटतं पालकमंत्री असो का नसो, मला वाटतं काही घटना घडली तर मी लगेच हजर राहतो. तुम्हाला माहितीये मग काय नॅचरल क्लायमेट येऊ द्या, कुठे काय पूर येऊ द्या, कुठे आग लागू द्या, कुठे काय लँडस्लायडिंग होऊ द्या. परवा रात्री सुद्धा मी 3-4 वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वरला रात्री वरती आदिवासी पाड्यांमध्ये लोकांना काढत होतो. कधी मी कमी पडलो ते सांगा, इतक्या वेळा पाऊस पडला, इतक्या वेळा काही संकट आलं, कधी असेल
कधी कमी पडलो नाही. त्यामुळे पालकमंत्री असले काय असले काय राज्याचे मंत्री आहेत ना. हो मी कालच इथे आलो असतो, पण मी रत्नागिरीला होतो, काल कोकणामध्ये होतो, काल आणि परवा, त्यामुळे मी वेळेची हिशोबाने म्हणून थोडा उशीर आलोय खरंय. पण आज सकाळी मी भिवंडीला होतो, 10 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले तिथे, मी त्या ठिकाणी तिथून सगळं मी नाशिकला आलेलो. भाऊ तुम्ही तुम्हाला पालकमंत्र्याची कमी बिलकुल महसूस होऊ देणार नाही, तुम्हाला जाणवणार नाही तुम्हाला पालकमंत्री. तुम्ही आहात आणि 26 जानेवारी 15 ऑगस्टला पण ध्वजारोहण तुम्ही करता. नाही, मी असं म्हणणार नाही. तुम्ही वाईट शब्द टाकू नका, भूषण बीच आहे म्हणून. तुम्ही एकटे आहात 24 तासात. दुसरी गोष्ट मी आता सांगितलेलं आहे की खड्डे बुजवताना कुठेही आता तुम्ही मुरुम जो आहे त्याचा वापर आपण करू नका. आपण काय करतो सध्या टेम्पररी डागडुजी करतो. खड्डे पडले एक मिनिट थांब, खड्डे पडले की आपण त्या ठिकाणी मुरुम टाकतो, बरोबर आहे. मी सांगितलं तर कुठेही मुरुम टाकता कामा नये. सगळ्या लोकांच्या सूचना होत्या की तिथे मुरुम टाकू नका, तर आपण त्या ठिकाणी तर मुरुम टाकणार नाही. त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची सगळी सिस्टीम आपण अडॉप्ट केलेली आहे आणि त्यामुळे तिथे परत खड्डा पडणार नाही. ही गोष्ट मी आपल्याला ठिकाणी देतो. आपण जे म्हणता काही ठिकाणी टाकलं असेल, मुरुम टाकल्यामुळे इतका पाऊस पडतोय, आता आज बघा, आज पाऊस पडल्यावर तिथे ठिकाणी सगळं वाहून निघेल, सगळे खड्डे क्लिअर होतील. आणि म्हणून या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आपण सगळे खड्डे बुडणार आहोत की त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी खड्डे पडणार नाही. जसं आम्ही कुठे कुठे मैत्रीपूर्ण निवडणुकीमध्ये लढत करतो तशी मैत्रीपूर्ण आंदोलन ते त्या ठिकाणी होईल. आंदोलन करताय, मनसेने केलं पाहिजे ना, उभाठाने केलं पाहिजे, मनसेने केलं पाहिजे, त्यांचा अधिकारच आहे, त्यांना आमचा कट करावं. आता सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू असतात. या ठिकाणी बोलवलेली आहे, याचं कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे. कारण काल दुर्दैवी अपघात झाला आणि त्यामुळे नाशिककरांच्या मनामध्ये जो एक राग रोष आपल्यावर आहे तो स्वाभाविक आहे. ऍक्सिडेंट क्लिप सुद्धा बघितलेल्या आहेत, त्या विषयात आपण न बोललेलं बरं, त्या विषयावर काही भाष्य करण्याची गरज नाही. पण ज्या पद्धतीने आज नाशिक शहरामध्ये कामं सुरू आहेत, सगळ्या रस्त्यांची कामं सिमेंट चालू आहे, मुख्य रस्त्यांची कामं सिमेंट कॉन्क्रीट चालले आहेत, व्हाईट टॉपिंग चाललेलं आहे, खोदकामही खूप चाललेले आहेत. जे MGN असेल, MSCB असेल, फायबर केबलचे असतील, STPचे असतील, काही ठिकाणी सगळी खोदकामं सुद्धा या ठिकाणी चाललेले आहेत. कारण आपल्याला कुंभमेळ्याच्या आता 1 वर्षावर आहे आणि 4-6 महिन्यामध्ये सगळी कामं आपल्याला आटपायची आहेत. 4-4.5 हजार कॅमेरे आपल्याला शहरामध्ये ठिकाणी लावायचे आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आवश्यकही आहेत. पण ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत आणि त्याला आपण पर्यायी रस्ते दिलेले आहेत, मला अधिकाऱ्यांना सांगायचं की ते पर्यायी रस्तेही नीटनेटके असले पाहिजे. सगळ्यात जास्त त्रास त्या रस्त्यांचा आहे. आपण एकीकडे रस्त्याला कॉन्क्रीटला करतोय बरोबर आहे, पण पर्यायी रस्ता जो दिलेला आहे त्याच्यावर खड्डे पडणार नाहीत, त्याच्यावर खूप चिखल होणार नाहीत, पाणी थांबणार नाहीत. त्या ठिकाणी ही जबाबदारी आपली आहे, आपली म्हणजे ठेकेदाराची आहे आणि ठेकेदाराकडून काम करून घेण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यांची आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी बॅरिकेड लावावे लागत असतील, ते बॅरिकेड नीट असले पाहिजे, आणि तिथे अपघात होण्याची जास्त शक्यता आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण त्या ठिकाणी ठेकेदाराकडून करून घेतल्या पाहिजे. ठेकेदार काय थोडं मग ते कमी जास्त करतात, दुर्लक्ष करतात, पण अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी आपली जबाबदारी त्या ठिकाणी जास्त आहे. आपण त्या ठिकाणी कामावर थांबणं, वेळोवेळी भेट देणं हे सुद्धा आवश्यक आहे. मग तिथे काय कमी आहे, काय जास्त आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. अन्यथा आपण ठेकेदार काम करतोय, चाललंय, अधिकारी तरी जात नाही, तर हे काही योग्य नाही. आणि म्हणून मी आत्ताच आपल्याला सांगतोय की आपण त्या कामावर असलं पाहिजे. त्या ठिकाणी बॅरिकेडची जी व्यवस्था करायची असेल ती केली पाहिजे. त्या ठिकाणी कुठेही खड्डे पडणार नाहीत, लोकांना त्रास होणार नाही, ही खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. ठेकेदाराची जबाबदारी आहेच, त्यांनी केलंच पाहिजे. पॅरलल रस्ता जो तो त्यांनी चांगला ठेवलाच पाहिजे, पण तो ठेवतो की नाही बघणार कोण, तर ती सगळी अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. कुठेही कामामध्ये कसूर केलेला आता चालणार नाही, कुठेच कसूर केला चालणार. जे खड्डे 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 सगळ्या दूर चर्चा आहे त्या खड्ड्यांच्या बाबतीत आपण आता इथेच निर्णय केलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जे काय करता येईल ते उद्यापासून करायचं आहे आपल्याला. कुठे त्या खड्डे दिसणार नाहीत अशी व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची. आणि म्हणून त्या ठिकाणी मॅस्टिक ॲस्पॉट असेल, कोल्ड ॲसॉल्ट असेल, सगळ्या गोष्टी काय लागत असेल, कुठे असेल नसेल ते आम्हाला सांगा, आपण ते मागवून घेऊ. पण या 2-3 दिवसात अंबड MIDCचा रस्ता असा झालेला आहे, तिथे सुद्धा आता 2 दिवस शनिवार रविवार आहे. महापौर मला म्हणाले 2 शनिवार रविवार आहे, त्यामुळे ते बंद ठेवून आपण त्या ठिकाणी लगेच तो रस्ता त्या ठिकाणी त्याचं म्हणजे चांगलाच करायचा आहे. नुसतं खड्डे बुजू नका त्या ठिकाणी, अगदी सरसकट तो चांगला करा.
काही गोष्टी अशा आहेत की त्यामुळे या रस्त्यामध्ये पाणी आहे, खड्डे पडलेत, ते आपल्याला तात्काळ बुजवता येत आहेत. मागच्या वर्षी मी आपल्याला सांगितलं होतं कोरड्या सॉल्टच्या बाबतीमध्ये की आपण ते लावा आणा, ते झालं असेल नसेल ठीक आहे काय, पण आता यावर्षी कुठे कोणाची वाट न बघता काय परवानग्या लागतील, काय असेल नसेल ते मी तुम्हाला देतो घेऊन. तिथे पैशाची चिंता करू नका, कुठल्या फंडच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्या परवानगीची चिंता करू नका. मी तुम्हाला तात्काळ उद्या परवा सोमवारपर्यंत काय असेल, उद्या परवा सुट्टी असेल पण सोमवारपर्यंत मी तुम्हाला घेऊन देतो. काही गोष्टी मी आताच डीम समजा आपण ती परवानगी असं समजून आपण त्या ठिकाणी काम करायचं आहे. कॉलन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. खरं आहे, आपण मोठे रस्ते इकडे करत असताना ती ट्रॅफिक वळवलेली आहे, त्यामुळे कॉलन्यांमधले रस्ते जे आहेत ते सुद्धा खूप खराब झालेले आहेत. त्याचं सुद्धा एक डिटेल डीपीआर तयार करा. त्याच्यासाठी काय पैसे लागतील, कारण ते आवश्यक आहे. जिथे लोक आमच्या घरासमोरच खड्डे पडतात, तुम्ही फक्त रिंग रोड करतायत, मोठे रस्ते करतायत. मला वाटतं हे काही त्या ठिकाणी योग्य नाही आहे. आणि आपण सगळ्या सूचना सगळ्या लोकप्रतिनिधी ह्या अतिशय बरोबर आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी वेगळ्या फंडाची निधीच्या व्यवस्था करू, पण हे रस्ते सुद्धा नीट व्यवस्थित झाले पाहिजे. पोलीस यंत्रणा या ठिकाणी आहे, आपणही दिशादर्शक फलक आहेत की नाही, ट्रॅफिक पोलीस आपले अलर्ट आहेत की नाही, कारण अशा ठिकाणी तर आपल्याला जास्त लक्ष घालावं लागेल. थोडे दिवस आहेत, फार दिवस त्रास होणार नाही नाशिककरांना, मी पुन्हा सांगेल फार त्रास होणार नाही. पण आता जो आहे तो होणार आहे. आणि हे खड्डे पडतायत, पाऊस खूप आहे. आता एवढा पाऊस सांगितलाय की मी तर मुंबईला जावं, दिव्य मराठीचा कार्यक्रम आहे, कुंभावरच कार्यक्रम घेतलेला आहे, तिथे जावं का नाही जावं अशा मनस्थितीमध्ये मी आहे. पण आता पाऊस पडला की पुन्हा त्या ठिकाणी खूप पाणी साचेल, माती वाहून जाईल. खड्डे बुजताना फार माती आणि मुरुम टाकू नका, इतका चिखल त्या ठिकाणी होतो आणि मग ते परत त्याचा त्रास लोकांना अधिक होतो. त्यामुळे काय एकदा ऍडव्हान्स खूप टेक्नॉलॉजी आहे ती वापरून आपण त्या ठिकाणी काय काय करता येईल ते त्या ठिकाणी बघायचं आहे. अधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी आहे. आपण आजपासून आता अजिबात असं चालणार नाही की बाबा काम सुरू आहे आणि आपण हजर नाहीत, हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. जे जे अधिकारी असे कामावर जाणार ते काम चुकारपणा करतील त्याच्यावर निश्चित कारवाई होईल त्याच्या पुढे. कारण लोकांना इतका त्रास होतो, इतका त्रास सहन करायला लागतोय की त्याला लिमिट नाही. खरं आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण असं होत असताना आपण तरी स्पॉटवर त्या ठिकाणी पाहिजे, त्या ठिकाणावर त्या ठिकाणी पाहिजे. आणि आता आपण ठिकाणावर नाहीये, काम चाललंय, बाकी रस्त्याची सगळी बोंबाबोंब चालली आहे, लोक ओरडतायत, अपघात होत आहेत, मृत्युमुखी पडतंय. मला वाटतं हे आता पुढे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. तो कोणी अधिकारी असो, कसाही असो, नवा असो, जुना असो, त्याच्यावर कारवाई होणार आहे. ती जबाबदारी तुमची राहील, तुमची राहील. डायव्हर्शन केलंय तर त्याला रस्ता दाखवा ना लोकांना, किंवा इकडनं जायचंय तिकडनं जायचंय, दिशादर्शक फरक दाखवा, ते आपली जबाबदारी आहे. पण ते बऱ्याच ठिकाणी दिसतच नाही. एकदा टाकलं पडलं किंवा त्याला कोणी लावतच नाही. मला वाटतं हे काही अजिबात योग्य नाही. आणि म्हणून नाशिककरांना कमीत कमी कसा त्रास होईल याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. कुठे अपघात होणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आता ही जी कालची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही, तो ट्रॅफिक पोलीस अलर्ट राहा. म्हणजे काही गोष्टी अशा असतात ते आपल्या हातात असतात, कोणाच्या हातात असतात. अपघात असतो शेवटी. आता तो कसा झाला काय झाला त्यात आपल्याला शिरायचं नाही. पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपण सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे. कुठेही असा अपघात परत होणार नाही, म्हणजे खड्ड्यामुळे तर होणार नाही याची काळजी सुद्धा आपण या ठिकाणी घेतली पाहिजे आणि ती आपण सर्वांनी घ्यावी. आता कुंभमेळा 1 वर्ष राहिलेला आहे, कामांची आपल्याला घाई आहे, सगळे कामही आपल्याला करायचे आहेत. आता MNJLच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी सांगितलं, खरं वस्तुस्थिती आहे की त्यांना कोणी मालकच नाही की काय असं वाटतंय. झालेल्या रस्त्यात पुन्हा खोदतायत, पुन्हा करेक्शन देत आहेत, आपण पुन्हा बंद करतोय, पुन्हा खोदतायत. उद्या त्यांना या ठिकाणी बोलवा, माझं बोलणं करून देण्यात जाता फोनवर. मी सांगतो ना की उद्या तुम्हाला यायचं नाही, मग बघू आपण काय करायचं त्यांचं. पण असंही चालणार नाही की आपण रस्ते करायचे, एवढा खर्च करायचा, त्यांनी पुन्हा खड्डे करायचे, पुन्हा लोकांना त्रासात टाकायचं, हे अजिबात चालणार नाही, अजिबात खपूनच घेतलं जाणार नाही. आणि म्हणून जे जे ठेकेदार असतील, ज्या ज्या यंत्रणा असतील त्यांना उद्या बोलून घ्या, त्यांना उद्या बोलून घ्या सगळ्यांना. एक अर्धा तास आपण त्यांच्याशी बोलू. सगळे कॉन्ट्रॅक्टर त्यांना या ठिकाणी बोलवा आणि त्याच्यासोबत मग मी स्वतः बोलतो, त्यांना बंद खोलीत काय सांगायचं असेल ते मी सांगतो. म्हणजे उगाच काहीतरी खपून घ्यायचं सगळं आणि लोकांना त्रास टाकायचं हे अजिबात त्या ठिकाणी होणार नाही. काही टेंडर करत असताना मला वाटतं आता टेंडर 25-30% बिलो गेलेत, 35% बिलो गेले, 30% बिलो गेलेत. तर मला असं वाटतं की 30-35% टेंडर बिलो जाऊन कसे कामं होणार आहेत, दर्जेदार कामं कसे होणार आहेत. मग सगळे चाल ढकल होते, मग त्या सगळ्या क्वालिटीमध्ये फरक पडतो, कामाचा दर्जा बरोबर राहत नाही. तर इतकंही काही करायची गरज नाही. तर कसं काय 30-35% बिलो जाऊन बरं कसं काय भेटतो? 1 कोटीचं काम तुम्ही 60 लाखात 65 लाखात करतात.
त्याच्यात तुम्ही अजून प्रॉफिट कमवणार आहात, कसं शक्य आहे? आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री मोदयांशी मी बोलतो, त्याच्यावर नेटवर्क सेंट्रल कंपनीला पण तिकडच्या एजन्सीला त्या ठिकाणी द्यायचं का किंवा काय करायचं का, ते दुसरा उपाय नाहीये. भरणारे म्हणतील आम्ही भरतोय करतोय काम, बघून घ्या, पण ते तितकं तपासलं जात नाही, आपण तेवढं लक्ष देत नाही. हा एवढं 30 आणि 40% कामं ऍक्सेप्ट करतो कशी काय आपण? ते रिजेक्ट करा, त्याच्यावर नवीन सोल्युशन मी मुख्यमंत्री महोदयांना, मान्य मुख्यमंत्री महोदयांना विचारून आपल्याला सांगतो. ते उद्यापासून आपण ती पद्धत आपण अंमलात आणू आणि चांगली कामं कशी होतील, दर्जेदार कशी होतील, लवकर कशी होतील, याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, म्हणजे बारकाईने लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून या संदर्भामध्ये आज तातडीची बैठक आपण या ठिकाणी बोलवली होती की या पुढच्या काळामध्ये म्हणजे उद्यापासून, आजपासूनच आपल्याला सगळे खड्डे भरायचे आहेत. कुठे आता खड्डे राहणार नाही नाशिकमध्ये, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. व त्यासाठी काय खर्च करायची तजवीज आपण त्या ठिकाणी करू आणि नवीन जे कामं सुरू आहेत आता ती लवकर कशी पूर्ण होतील, हे आता वेळेत कशी पूर्ण होतील याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ती होतील, पण आता सध्या पावसाळा असल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतोय, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये उद्या आपण पुन्हा सर्व ठेकेदारांना बोलून त्यांच्याशी चर्चा या ठिकाणी करू. बोला. आता फिरून फिरून प्रश्न तिथे देतो त्या ठिकाणी, म्हणून मी सांगितलं की उद्या परवापासून मी स्वतः नाशिकमध्ये थांबणार आहे. कामाचा दर्जा सुद्धा मी बघणार आहे, किती गतीने कामात चाललंय हे सुद्धा बघणार आहे. उद्या सगळ्या ठेकेदारांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे. जीवाची किंमत कोणी देऊ शकत नाही, ती कोटी देऊ शकत नाही, हे आपल्याला सर्वांना माहित आहे. आता शेवटी कामही करून घ्यायचेत आपल्याला आणि अतिशय वेगात, अतिशय क्वालिटीचे कामं हे आपण त्या ठिकाणी करून घेऊ. कुठे याच्यामध्ये उशीर होणार नाही. आणि आता जो पावसाळा आहे त्या पावसाळ्यामध्ये लोकांना त्रास होणार नाही, जनतेला, नाशिककरांना. त्या संदर्भामध्ये जे जे काही करायचं असेल ते आपण आठवडाभरामध्ये करून त्या ठिकाणी संपू. नाही, त्या विषयावर पण आपली चर्चा झाली. त्या संदर्भामध्ये मध्येच जरा त्या स्टार रेटवरून थोडा विषय झाला, युद्ध पेटलेलं होतं, मग तो रेट कोणता द्यायचा, कारण 3 पट रेट वाढले होते डांबराचे, तो द्यायचा की नाही म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये संभ्रम होता. त्यामुळे ते चाललं. नंतर आचारसंहिता लागली, त्या आचारसंहितेमध्ये महिनाभर चालला गेला. पण आता सूचना मी स्टँडिंग या ठिकाणी दिलेल्या आहेत. काय ते टेंडर वगैरे असेल, होईल नाही होईल काही नाही, पण उद्यापासून कामाला सुरुवात करा. उद्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होईल. खड्डे सगळे चांगले बुजवले जातील. पुन्हा तिथे जे खड्डे होऊन लगेच पाणी थांबणार नाही, याची सुद्धा खबरदारी सगळ्या अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. त्या संदर्भामध्ये कुठली काटकसर करण्याचा विषयच नाहीये. लोकांच्या जीवाच्या पुढे आपल्याला कुठली काटकसर, पैसे हे नगण्य आहे. आणि म्हणून उद्यापासूनच त्या कामाला आम्ही अलर्ट आहे, रेड अलर्ट आहे. जवळपास थोड्याच वेळामध्ये विक्रमी पाऊस होणार आहे. 5 वाजेपासून हा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे 500 मिलीमीटरच्या वर पाऊस या ठिकाणी पडणार आहे. 500 मिलीमीटर. मागे 350 पडणार होता, म्हणून मी गावात इथे आलेलो होतो. आपल्याला माहिती आहे, आम्ही सगळे इथे आलो, सगळे अधिकारी आलो. आता हा अलर्ट 500 मिलीमीटरचा आहे. आणि विशेष करून त्र्यंबकेश्वर, कळवण आणि बागलाण या तालुक्यामध्ये तो पट्टा त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आता त्याची काळजी घ्यावी लागेल. आणि म्हणून आपण सगळेजण आता त्या कामामध्ये लागूया. धन्यवाद. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.